सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठरावावरून जावलीत राजकीय घडामोडींना वेग, जयदीप शिंदे यांना धक्का. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक निवडीसाठी ठराव प्रक्रिया सुरू होताच जावली तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विशेषतः सोनगाव विकास सेवा सोसायटीच्या ठरावावरून मोठी राजकीय चुरस निर्माण झाली असून जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांना या प्रक्रियेत धक्का बसण्याची चर्चा सुरू आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या सोनगाव विकास सेवा सोसायटीच्या ठरावाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. हा ठराव नेमका कोणाच्या बाजूने जाणार यावर अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. सन 2022 मध्ये झालेल्या सोनगाव विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे गटाचा पराभव करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील गटाने विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर सोसायटीमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याने परिस्थिती बदलल्याची चर्चा आहे. स्थानिक राजकीय चर्चेनुसार खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, सोसायटीचे चेअरमन अमित शिंदे तसेच अनिकेत निगडे आणि गणपत शिंदे यांनी स्वतंत्र भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत जयदीप शिंदे यांच्या बाजूने ठराव न देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत संबंधितांकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. सोनगाव विकास सेवा सोसायटीमध्ये एकूण 13 सदस्य होते. त्यापैकी एक सदस्य अपात्र ठरल्याने सध्या 12 सदस्य आहेत. दोन्ही गटांकडे समान संख्याबळ असल्याचे सांगितले जात असून त्यामुळे ठराव कोणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता वाढली आहे. दोन्ही गटांकडून ठराव मंजूर होणार असल्याचा दावा केला जात आहे. अंतिम निर्णय चेअरमनच्या निर्णायक मतदानावर अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सोनगाव विकास सेवा सोसायटीचा हा ठराव जावली तालुक्यातील राजकीय भवितव्य ठरवणारा ठरू शकतो. या संपूर्ण घडामोडींमुळे जावली तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. अखेर सोनगावचा ठराव कोणाच्या बाजूने जाणार? जयदीप शिंदे यांना धक्का बसणार की राजकीय समीकरणे शेवटच्या क्षणी बदलणार? याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महत्त्वाची सूचना, या वृत्तातील काही दावे स्थानिक राजकीय चर्चांवर आधारित आहेत. संबंधित पक्षांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल.